सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 73 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशी पांडूला म्हणाला की मला असं वाटतं की आता कोणामध्ये तरी जीव गुंतवला पाहिजे, मग बघू कसं वाटतं. तशी चंद्रा खूप लाजली आणि तिनं त्याच्या उष्ट्या पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि शशी पुन्हा मुद्दाम मोठ्यानं म्हणाला, चहामध्ये साखर खूप कमी आहे, मला इतका कमी गोड चहा चालत नाही. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, अहो इतकी साखर खायला तुम्ही काय मुंगळा आहे होय? किती गोड आहे चहा, अजून कशाला पाहिजे गोड? आणि शशी त्याला फटका देत म्हणाला, तू गप्प बस आणि तिची गंमत बघ. मग पांडू म्हणाला, काय राव तुम्ही मुद्दाम खोड्या करता का? कशाला उगीच झोपलेल्या वाघिणीला पिसळवताय? आणि शशी म्हणाला, कोण ती आणि वाघीण? काही वेळापूर्वी माझ्या पुढे बकरीसारखी मे मे करत होती. मी घाम फोडला होता तिला, घाम. आणि पांडू म्हणाला, आणि तिला घाम फुटण्यासारखं तुम्ही काय केलं? बोला की. शशी आता गालात हसला आणि म्हणाला, काहीच नाही, शांत बस. आणि पुन्हा म्हणाला, चहा कमी गोड आहे. आणि आतमध्ये थोडा चहा शिल्लक होता, तो चंद्रानं चाखून बघितला तर व्यवस्थित गोड होता. मग चंद्रानं आता हसूनच तोंडात बोट घातलं आणि लाजली आणि तिचा हसू लपवत मूठभर साखर उचलली आणि जाऊन त्याच्या कपामध्ये टाकली आणि म्हणाली, आता पी गोड गोड चहा, की आता आणखीन आणू साखर, म्हणजे तुझं कडू तोंड गोड होईल. आता पुन्हा म्हणाला ना कमी गोड आहे, तर अख्खच्या अख्खं साखरचं पोतं ओतणार तुझ्या कपात. तसा शशीनं इस्त्री केल्यासारखा कडक चेहरा केला आणि शांत बसला. तसा पांडू खूप हसला आणि म्हणाला, छोटे शेठ, मी तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतो. परफेक्ट जोडा आहे तुमचा, जैसे को वैसा. चंद्रा पण ना कमाल आहे. आणि शशी म्हणाला, गप्प बस आणि हा चहा तू पी आणि तो मला दे, असं म्हणून शशीनं कप चेंज केले. आणि पांडू म्हणाला, इतका गोड चहा मला तरी नको, तुमचं तोंड गोड होऊ द्या लवकरात लवकर, असं पांडू हळू शशीच्या कानात म्हणाला. आणि पुढे म्हणाला, कळतंय ना तोंड गोड कोणत्या साखरेनं करायचं? तसा शशी ओठांवर ओठ दाबून हसला. आणि पांडू म्हणाला, चला आता मी निघतो, कबाब की हड्डी मला बनायचं नाही. तशी चंद्रा म्हणाली, दिलीप कुमार, आता जेवणच करून जा की, तुला काय आवडतं खायला सांग. काय करू, भाजी करू का? मला लय चांगले येतात, भजी करते. आणि शशी म्हणाला, इतके दिवस मी इथे आहे, मला नाही कधी असं विचारलं की तुला काय आवडतं आणि काय करू, आणि आता त्याच्यासाठी भजी का? गावाला जाताना तेवढी म्हणाली होती, घरी गेल्यावर तुला रंगीचं दूध देईन, भजी करून देईन. सगळं नुसतं गोड गोड बोलत होतीस ना, मी तुला तिथं घेऊन जावं म्हणून, आणि इथं आल्यापासून काहीच नाही केलं. आणि चंद्रानं त्याच्याकडे थोडंसं डोळे वटारून बघितलं आणि म्हणाली, तुझी आवड विचारायला तू घरात असतोस का? दिवस उगवायला जातो, रात्रीचा घरी येतो, कुठं उकिरडा फुकत फिरत असतो काय माहीत. आणि शशी तिला चिडून म्हणाला, ए नीट बोल, मी कामासाठी जात असतो. आणि पांडू दोघांच्या मध्ये मध्यस्थी करत म्हणाला, थांबा थांबा, किती भांडताय दोघं. आणि छोटे शेठ, तुमचं चुकतंय, तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत हे विचारण्यासाठी एकदा तुम्ही घरात पाहिजे, हे चंद्राचं बरोबर आहे. आणि त्यासाठी जीवसुद्धा लावावा लागतो, हो ना चंद्रा? आणि चंद्रा बंदुकीत गोळी भरावी तशी ठासूनच म्हणाली, हो. आणि भाज्यांसाठी कांदा चिरायला लागली आणि डोक्यावर टरफर घेतलं आणि डोळ्यातून अश्रू काढत होती आणि मुसमुस करत होती. आणि तिला बघून शशी म्हणाला, दिलीप कुमार बघ, बहुतेक भारत हारला म्हणून खूपच वाईट वाटलंय कुणाला तरी, अजून दुखवटा संपत नाही, किती रडते ना रे ती. तसं चंद्रानं तो चाकू हातात घेतला आणि त्याला दाखवत म्हणाली, आता गप्प बसतोस का? आता आणखीन चिडवलं तर लक्षात ठेव. आणि शशी तिला म्हणाला, ते खेळणं मला नको दाखवू, तूच खेळ त्याच्यासोबत. आणि चंद्रानं तिच्या पदरानं नाक पुसलो, डोळे पुसले आणि इकडे शशीनं खूप घाणेरडं तोंड केलं आणि म्हणाला, दिलीप कुमार, चल आपण बाहेर जाऊ. आता कशी भजी होणार आहेत आता माहीतच आहे की, बहुतेक जास्तच खारट होणार. आणि चंद्रा काहीच न कळून म्हणाली, खारट का होतील,
मला कळतो मिठाचा अंदाज. पण आता नेहमी चंद्राला शशीचं पोळ्यातलं बोलणं कळत नाही आणि शशी तिच्या नाकाकडे बोट करून म्हणाला, ते जर भज्यात मिसळलं तर खारट लागतील ना. ते पण खारटच असतं ना. नाकातलं पाणी आणि चंद्रानं त्याच्याकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाली, कसला घाणेरडा माणूस आहे हो. आता तुला एक पण भजं खायला देणार नाही. आता जा बाहेर. आणि मग शशी आणि पांडू हसून बाहेर गेले. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, अहो काय हे, किती चांगला संसार चाललाय तुमचा बिन लग्नाचा. मग लग्न केल्यावर तर असा पटरीवर आलेल्या गाडीसारखा सुसाट धावेल की नाही. हो म्हणून टाका की. आणि शशी म्हणाला, पण तिनं कुठं मला विचारलंय हो म्हणायला. मी आपला तिनं विचारायच्या आधीच हो म्हणायचो आणि ती नाही म्हणाली तर. आणि तुला म्हटलं ना की मला तिला दुखवायची नाही. योग्य वेळ आली की तिच्याशी बोलतो, तिला माझी हकीकत सांगतो आणि जर तरीही तिचा होकारच असेल तर मग ठरवेल. आणि मग पांडूनं शशीनं जेवण केलं आणि खरंच चंद्राच्या हाताला खूप छान चव होती. भजी तर अप्रतिम झाली होती. आणि पांडू म्हणाला, खरंच चंद्रा भजी खूप छान झालीत, हॉटेलवाल्याला पण जमत नाहीत अशी. आणि चंद्रा हसून म्हणाली, हो ना, मग जेव्हा पण तुला खाऊ वाटतील ना तेव्हा माझ्याकडे ये. आणि थांब मी आलेच असं म्हणून ती काही भजी घेऊन बाहेर आली आणि शेजारीच राहणाऱ्या परसूला नरसूला घरात देऊन आली. आणि शशी तिला म्हणाला, कुठं गेली होती. चंद्रा म्हणाली, परसूला नरसूला भजी द्यायला गेली ती, त्यांना पण लय आवडतात माझ्या हातची भजी. आणि शशी म्हणाला, म्हणजे याआधी इथं भजी झाली होती का मी नसताना. चंद्रा म्हणाली, हो, आता तू त्यांना तिथं यायचं नाही म्हणाला ना, मग मी तर जाऊ शकते की. आणि शशीनं तिच्याकडे आणखीन रागात बघितलं आणि अख्खाच्या अख्खा भजी मिरची सकट तोंडात घातला आणि झालं, शशीला ठसका लागला. तशी चंद्रा पळतच गेली, पाण्याचा ग्लास भरून आणला, त्याला पाणी पाजलं तरीही त्याचा ठसका राहीना. चंद्रा त्याला म्हणाली, वर बघ वर, ते बघ वर बघ, तुझी सासू बसली. शशीनं वर बघितलं तरीही ठसका राहीना. आणि चंद्रा आता उठली, त्याच्या पाठीवर हात फिरवायला लागली आणि म्हणाली, बघून खायचं ना, माझ्याकडे इतकं रागात बघायची गरज आहे का. आता शशीचा ठसका थांबत होता आणि चंद्रा तिच्या नाजूक हाताने त्याची पाठ रगडत होती. तसतसं शशीच्या शरीरात आग निर्माण व्हायला लागली होती. आणि मग पांडू आपला तिकडे बघून न बघितल्यासारखं करायचा. मग त्यानं जेवण केलं आणि निघाला. पण जाता जाता चंद्राला हळूच म्हणाला, चंद्रा गाडी कुठपर्यंत आली. आता पांडू मध्यस्थी करत होता बरं का दोघांमध्ये. बहुतेक रवी शेठने हे करायला सांगितलं असावं. आणि मग ती म्हणाली, त्याचं काहीच कळत नाही, कधी पण चिडतो कधी पण गोड बोलतो. आता गोड कमीच बोलतो पण चिडतोच जास्त. आता टी व्ही फोडायची काय गरज होती का, गेले ना पैसे वाया, त्याच्याच मेहनतीचे पैसे आहेत ना, हे त्याला कळायला नको का, कमवायला किती कष्ट लागतं. आणि पांडू म्हणाला, असू दे ग, अगं ते खूप रागीट आहेत, पण लक्षात ठेव, असंच त्यांचं मन जिंकत राहा, हिंमत हरू नको. मी त्यांना पण समजवतोय आणि बहुतेक छोटे शेठ आता लवकरच हो म्हणतील, पण तुला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि असं काहीतरी कर जेणेकरून छोटे शेठ नाही म्हणू शकत नाहीत, त्यांनी आपोआप तुला होकार दिला पाहिजे. चंद्रा म्हणाली, पण काय करू. आणि पांडूनं ओठांचा चंबू केला आणि म्हणाला, असं काहीतरी कर, म्हणजे त्याला म्हणायचं होतं की किस वगैरे घे त्यांचा, तरच छोटे शेठ ऐकतील आणि तुझ्यामध्ये त्यांचा जीव गुंतेल. आणि पांडू म्हणाला, चंद्रा मी आता जे तुला सांगितलं ना त्यात खूप जादू असते, तू एकदा करून बघच, मग बघ छोटे शेठ लोण्यासारखे वितळणार. असा पांडू आग लावून निघून गेला आणि म्हणाला, छोटे शेठ आता बघूच तुम्ही काय करताय. आता चंद्रा मात्र ते बघून थक्क झाली आणि मनात म्हणाली, मी आणि तसलं काहीतरी कसं करू. नाही बाबा, मोका घ्यायचा हवा त्याचा, पण तसं केल्यावर खरंच जादू होईल का आणि तो लवकरात लवकर हो म्हणाल का, असा विचार बोडी चंद्रा करायला लागली. मग आता तोही दिवस गेला. रात्री झोपताना सुद्धा चंद्रा तशीच ओठांचा चुंबू करायची आणि कसं करावं अशी प्रॅक्टिस करायची आणि मनातच म्हणायची, म्हणजे त्याचा होकार घ्यायला असंच करावं लागेल का, पण त्याला राग आला तर. जागंपणी असलं काही करायला नको, तर झोपल्यावर करूया, म्हणजे त्याला कळणार नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी
चंद्रा आंघोळ करून आली होती आणि आरशात बघून केस विचारत होती. आणि त्याचवेळी शशी पाठीमागून आला आणि त्या गोदरेजच्या कपाटातल्या आरशात स्वतःला बघणारी चंद्रा त्याला दिसली. आणि ती वेडी आता पण चक्क ओठांचा चंबू करून आरशात बघत होती आणि डोळे झाकून घेत होती. आणि शशी आता तिच्या खूप खूप जवळ आला आणि तिचं ते वेडे चाळे बघून त्याला हसायला येत होतं. पण काही वेळ त्यानंही हाताची घडी घातली आणि त्या कपाटाला टेकून समोरून तिला ते तसं करताना बघत होता. ती उगीच ओठांचा चंबू करत होती डोळे झाकून. तिचे डोळे बंद होते आणि ओठांचा चंबू करून आरशातच दाखवत होती. आणि शशी आपल्याला इतक्या जवळ येऊन बघतो याचंही भान तिला नव्हतं. आणि तो मात्र तिच्या नाजूक लाल ओठांकडे टक लावून बघत होता. आणि त्याची नजर आता शांत मधाळ झाली होती आणि ओठात गोड गोड हसू. आणि त्यानंही तिच्या दिशेनं त्याच्या ओठांचा चंबू केला. आता इकडून चंद्राच्या ओठांचा चंबू आणि तिकडून शशीच्या ओठांचा चंबू आणि दोघांच्यामध्ये काहीच अंतर होतं. आणि तिच्या भावना आता कोणत्या दिशेने वाहत आहेत हे त्याला कळत होतं. आणि आता हे असंच कुठपर्यंत सुरू राहणार असं वाटून शशीनं काही वेळानं त्याच्या केसांचं पाणी केसांमध्ये हात घालून झटकलं आणि तिच्या चेहऱ्यावर आलं. तसं तिनं पटकन डोळे उघडले तर समोर शशी उघडा होता. समोर शशी उभा होता आणि पांढरं बनियन घातलेला, पॅन्ट घातलेला आणि नुकताच आंघोळ करून आल्यामुळे खूपच ताजा तावाणा दिसत होता. आणि त्याचेही ओठ गुलाबी होते. आणि चंद्रा भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघायला लागली. आणि शशीला तिनं डोळे उडवून खुणवलं आणि डोळ्यांनीच विचारलं, काय काय बघतोस? आता शशीनंसुद्धा गंमतशीरपणे ओठ दाबून दोन्ही डोळे उडवले आणि तिलाही त्याच्या डोळ्यांनीच विचारलं, तुझं काय चाललं आहे? आणि चंद्रा नकारार्थी मान हलवत मानेनंच म्हणाली, काहीच नाही. आणि मग आता शशी पण मोठ्यानं तोंडानं म्हणाला, मग माझं पण काही नाही, चल हो बाजूला. तशी चंद्रा बाजूला सरकली आणि त्याच्यासाठी चहा बनवायला गेली. आणि चहा ठेवता ठेवता बाथरूममध्ये बघितलं तर आजही त्यानं त्याचे कपडे धुवून टाकले होते. आणि शशी आता ना त्याचे आतले कपडे स्वतः धुवून टाकायचा. चंद्राकडे कोणत्या हक्कानं देणार ना म्हणून. आणि त्याचे पॅन्ट शर्ट वगैरे बाहेर लॉन्ड्रीवाड्याकडे द्यायचा, तिकडूनच इस्त्री करून यायचे. आणि मग आता ती त्याला चहा देऊन म्हणाली, तू का कपडे धुतोस? गोड्या माणसानं कपडे धुणं चांगलं नाही वाटत. मी तुझे कपडे धुते म्हणलं ना. शशी म्हणाला, तो हक्क अजून तुला मिळालेला नाही आणि माझाही तुझ्यावर तितका अधिकार नाही, समजलं? आणि चंद्रा गप्प बसली. मग तो तिला म्हणाला, तुझं काय चाललं होतं ग मगाशी आरशात डोळे झाकून काय करत होतीस? आणि चंद्रा थोडी संशयानं त्याच्याकडे बघत, आपण त्या गावचे नाहीच असं भासवत म्हणाली, मगाशी आरशात कुठं काहीच नव्हतं. आणि शशी म्हणाला, मी सगळं बघितलंय, पण कसली प्रॅक्टिस सुरू होती म्हणायची हां? तसं चंद्रानं जीभ चावली आणि लाजून डोळे झाकून घेतले आणि म्हणाली, काय नाही, तुला भास झाला असेल, मी काहीच करत नव्हते. आणि शशी शर्ट घालत घालत म्हणाला, जरा इकडे ये. आणि तिनं त्याच्याकडे बघितलं आणि शशीनं तिला ओठांचा चंबू करून दाखवला आणि म्हणाला, असं चाललं होतं तुझं, चालू दे आणि हसून निघून गेला. आणि त्याची ते ॲक्शन बघून चंद्राच्या अंगावर शहारा आला आणि छातीची धडधड वाढली. आणि म्हणत म्हणाली, अगो बाई, खरंच की जादूच आहे ही, नुसतं लांबनं त्यानं तसं केलं तरी कसलं भारी वाटतं, मग जवळ येऊन केल्यावर कसली भारी जादू होईल, असं म्हणून चंद्रा गालात हसायला लागली आणि अजूनच आरशात जाऊन ओठांचा चंबू काढून प्रॅक्टिस करायला लागली. आणि आज रात्री इथं झोपला ना, मग जादू करणार म्हणजे करणार असं तिने ठरवलं. मग सकाळी झोपेतून उठला की तो हो म्हणलाच पाहिजे असं तिनं ठरवलं. अशीच जादू करायची. मग आता पांडूनं सांगितल्याप्रमाणे जादू होईल का? आणि भोळी चंद्रा शशीचा झोपेत किस घेईल का? आणि त्यांच्या प्रेमाची गाडी सुरू होईल का? हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.